बारामतीत अपक्षांच्या तुतारी चिन्हावरून वाद निर्माण होतोय। अपक्षाला दिलेल्या चिन्हावर शरद पवार गटानं आक्षेप घेतलेला आहे। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आक्षेप घेतलेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाकरता उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना सोमवारी निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलंय। यामध्ये एक अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह देण्यात आलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी फुंकणारा माणूस असं चिन्ह असताना अपक्षाला तुतारी चिन्ह दिल्यानं वाद निर्माण झालाय आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आलेला आणि थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचं कळतंय। एक पारदर्शकपणे संविधानाच्या चौकटीत राहून इलेक्शन व्हावं याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आणि आम्ही नेहमीच नियम कायदे पाळलेले आहेत आणि ह्याचं ऑब्जेक्शन आम्ही 1 महिन्यापूर्वीही घेतलं होतं। 1 महिन्यापूर्वीच आम्ही विनंती केली होती इलेक्शन कमिशनला की अशी चिन्ह देऊ नका आणि ती नोटीस आम्ही इलेक्शन कमिशनला आमच्या वतीने आम्ही पाठवली होती। आमची अपेक्षा आहे की बाकीच्याही सीटमध्ये होईल आणि तुम्ही योगायोग बघा, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची तुतारी वाजवणारा माणूस जिथे जिथे चिन्ह आहे महाराष्ट्रात तिथेच हे झाले। निवडणूक रडीचा डाव म्हणून लढली जाते, असं जनतेच्या मैदानात जिंकता येत नाही म्हणून अशा पद्धतीनं तांत्रिक कारणाने निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रकार सुरतमध्ये तेच घडलेलं आहे ना। तसंच काही ठिकाणी घडतंय, जसं आनंद गीते नावाचे 8 उमेदवार उभे केले रायगडमध्ये। उगाच अशा पद्धतीने एकमेकांना काड्या करणं हे काही हेल्दी वातावरणाचा प्रकार नाही हा। बारामती या लोकसभेला अर्ज भरला होता। आज तो माझा व्हॅलिड ठरला आणि मला तुतारी देखील चिन्ह मिळालं। खरं तर हा माझा फॉर्म हा बीड जिल्ह्याच्या ऊसतोड कामगाराचं पूर्ण महाराष्ट्रातल्या यांचं लक्षवेधीसाठी हा माझा फॉर्म। आतमध्ये प्रतिनिधी आहेत, नाव नाही माहीत, त्यांनी तुतारी ह्या शब्दाला ऑब्जेक्शन घेतलं होतं, पण मी निवडणूक अधिकाऱ्याशी बोललो। ते म्हटले की तुतारी ह्या चिन्हावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही कारण ते गव्हर्नमेंट इलेक्शन गव्हर्नमेंटचं ते व्हॅलिड आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।